व्यासपीठ, आदरणीय व्यासपीठ, आता प्रेम जे आहे जगताप जिंदाबाद, तर हा जिंदाबाद जिंदाबाद. आणि बाबांनो, खरोखरच भिवंडी डेपोवर प्रेम करणारी जी मंडळी होती पूर्ण महाराष्ट्रातली, तशी कुठेही भेटणार नाही. अजून मी भिवंडी डेपोत आलो तरी सुद्धा 5-25 लोक जमतात. याचं कारण एकच की मन भरून येतोय की काम करताना अधिकारी हा विषय आमच्याकडं धर्मा पाटीलकडं अजिबात नव्हता. आम्हाला कधीच अपेक्षा नव्हती की कोणी आमच्या वसंत पाटीलला क्वार्टर पाजणारी माणसं आहेत. बघा कशा हात ओढते. एन्जॉय बरं का, एन्जॉय. काम कोणी करायचं? रामदास पाटलांनी. पाटवर कोणी पियायची? तर ह्या गोष्टी घडत होत्या, परंतु त्याच्यामध्ये सर्व कर्मचारी जे होते एवढे मिळून मिसळून होते. बरं का, वाद कोणाचा? फक्त सातारा म्हणजे विटा. त्याच्या पुढे चला आमची एसआर. बरं का, एसआर कडे ही रात्री मंडळी जायची. हो, एक मिनिट बोलला. रात्री जायची, सांगायची माझी हैदराबाद लावायला पाहिजे होती, लावली नाही. ती पठाणला लावली, ती शेखला लावली, गायकवाडला लावली. तर खरोखरच एन्जॉय म्हणजे मजा होती. कुठल्या प्रकारे कोणावर कागदोपत्री जे आहे ते केलं जात नव्हतं. आम्हाला अधिकारी बोलायचे. जे अधिकारी पडतर्फ झाले बघा, ते बोलायचे पाटील 2 ओळी लिहून द्या. म्हटलं हे माझ्या बापाने शिकवलं नाही. कामगार हा माझा आहे. मी कधीही कामगारांच्याकडनं अपेक्षा केली नाही. उलट मी त्यांच्या खात्यावर हात टाकून त्यांना नाश्ता, चहा हे माझं कर्तव्य करत होतो. कारण परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अगदी जसं जग भरलेलं असते तसं माझं घर भरलेलं आहे. म्हणजे पहिल्यापासून, आताच नाही. ही मंडळी सगळी माझ्या हळदी, मुलांच्या हळदी बरं का लय जोरात केल्या. आणि ते लोक आले होते, आमदाराला घेऊन नाचले. हे आमचे म्हात्रे साहेब त्या आमदाराला घेऊन खांद्यावर नाचलेली मंडळी आहे. किंवा सेंडअप हा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामसाठी करे सारखे बीजी चौधरी, त्याच्यानंतर चांदोरे कुठे आहेत? हा मावली. तर यांच्यासारखे फोन होते की तुम्ही येणार का नाही, तुम्ही येणार का नाही. म्हटलं येणार, थोडं काम आहे परंतु काम बाजूला टाकून येणार. एस ए पवार सकाळी 5 वाजताच वाजायला लागलं. म्हटलं काय? म्हणलं या घरी. मग नाही म्हणे आम्ही तिकडे पुढे झालोय. तर खरोखरच असेच कार्यक्रम करत राहा, परंतु कामामध्ये दुसराही करू नका. कारण बघा कंपनी आहे, ती कंपनी टिकली पाहिजे. ते टिकण्यासाठी आपलं तिथं योगदान पाहिजे. आपण जर काम चांगल्यापैकी केलं तर खरोखरच तुम्हाला सांगतो बघा, बऱ्याचशा तुम्ही पेपरला वाचत असाल की गाड्या देतात. गाड्या दिवाळीला गाड्या म्हणजे 4 व्हीलर गाड्या देतात तुमचा बोनस म्हणून. अशा काही कंपन्या आहेत. आपली सुद्धा तशी कंपनी होती. पण तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्हाला पॅकेज आहे. आमच्या वेळेस पॅकेज काय नाही. 1 ते 7 तारीख हा पगार गोठवायचा आणि तो 7 तारखेला पगार करायचा, असा कार्यक्रम होता. पण तुम्ही बऱ्याच दिवस एक काय केलं की संप केला. आणि त्या संप अशा प्रकारे केला ना भूतो ना भविष्यती, परंतु सरकारने सारी आपली एक दाद घेतली नाही. मी त्यातला भोगता आहे की आपल्याला सरकारमध्ये घेतलं नाही.
परंतु आपण सरकारी पगार घेतो तरी सुद्धा आपल्याला सरकारी मध्ये त्यांनी घेतलं नाही, कारण त्यांचं हितच एवढं होतं की लाख लोक एकदम सरकारी कर्मचारी कसे बनवायचे हा त्यांच्यावर बोजा होता आणि बोजा त्यांनी तो घेतला नाही. परंतु आम्ही काय वाऱ्यावर उडलो नाही. आता आपण ही सगळी मंडळी जी आहे ती बघितल्यानंतर हे सूर्यवंशी तो कधी तोंडातून शब्दच नाही. पाटील साहेब या. बरोबर आहे. दांडी मारलेली लोक फोनवर सांगायची पाटील साहेब मी येणार नाही, दांडीत नाही. त्याला सांगायचं सर्टिफिकेट आण, रजा मंजूर करून देतो. एवढ्या बऱ्याच पॉवर तुम्ही मला दिली होती, तुमच्यामुळे माझ्याकडे पॉवर होती. डेपोचा मी कोणी नव्हतो, परंतु तुमची एक पॉवर होती की तुम्हाला चॅलेंज नव्हतं. साहेब हे खरं आहे, त्याची घरी अशी परिस्थिती होती म्हणून त्यांनी दांडी मारलेली ती रजा मंजूर करा. आणि खरोखरच ह्या भिवंडी डेपोतून एखादा माणूस आता बोलले सहकारी माझे की महाराष्ट्रात पूर्ण गेले तरी सुद्धा तो भिवंडी डेपो कधी विसरू शकत नाही. पांढरे मॅडमने त्यांची काय अवस्था ती सांगितली. खरोखरच त्या माझ्याशी कधी जास्त बोलल्या नाही, मी त्यांच्याशी कधी जास्त बोलत नव्हतो. अंबाडी एके अंबाडी आणि काय असेल ते, परंतु त्यांचं धोरण चांगलं होतं, शिस्तबद्ध धोरण चांगलं होतं. आणि त्यांचं नाव मी नेहमी संपामध्ये तर लय पुढे होतं, त्या पुढे संपामध्ये लय पुढं. पांढरे मॅडम ह्या संपामध्ये लय पुढं होत्या आणि टीव्हीला सुद्धा दिसत होत्या. खरोखरच हवा असल्या झाशीचे राणे पाहिजेत आपल्याकडे झाशीच्या राण्या पाहिजेत. आणि त्यांच्यामुळं हे तुम्ही काय संप केला किंवा ज्या संपाला काही एक प्रकारे काही एक न करता फक्त एकच आपण ज्याच्या मागे जायला पाहिजे त्याच्या मागे गेलो नाही, त्याच्यामुळं आपलं काय नुकसान काय फायदा ते तुमचं तुम्ही शोधा. कारण सत्य हे सत्य असते आणि ते कधी मिटत नसते. हे मी माझ्या अनुभवातून घेतलेलं आहे. आल्यानंतर बऱ्याच लोकांनी मिठी मारल्या, बऱ्याच लोकांनी पाटील साहेब जरा आनंद होतोच नाही असं नाही. आणि तुम्ही सर्वांनी मला स्वतःला एवढं प्रेम दिलं. माझ्या घरपर्यंत सगळ्यांचे संबंध, अगदी पोरांपर्यंत संबंध, आणि असले संबंध आम्ही आमच्या कामगारांबद्दल बरं का, आमच्या गावात आमचे काही लोक असतील त्यांच्याशी माझा संबंध कमी, पण एस टीवाले कार्यक्रमामध्ये एस टीवालेच माझे आहेत. DC भारती साहेब बरोबर आहे, ते पळून गेले बरं का, हळदीला आले होते, तुम्हाला घाबरले ते. ही पोरं बोलतो खांद्यावर घेतलेला नाचतील ना उद्या पेपरला यायचं DCला. हा तर ह्या गोष्टी सांगू नये, परंतु एक मन भरून आलं की बाबा ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी भिवंडी डेपोत घडलेल्या आहेत. आणि सगळं जे काही अंदर के अंदर बाहर के बाहर झालं ते फार चांगलं झालं. कोणाला गालबोट लागलं नाही. धर्मा पाटील सुद्धा लिहायला एक नंबर, परंतु रिपोर्ट बोलला नाही. पाटील साहेब आपली लेखणी बाजूला ठेवायची, 2 ओळीमध्ये काम होतंय, परंतु आमच्या आयुष्यात ते जमलं नाही. आणि तेच आमचं हीच आम्हाला हीच पावती आहे. त्या 2 ओळी न लिहिल्यामुळं ही माझी पावती आहे. हे लोकांचं प्रेम आहे माझ्यावर. याचं कारण एवढंच आहे की आम्ही आयुष्यात काय केलं हे फक्त तुम्हाला सर्वांना माहित आहे. आता याच्या पुढं जे काय ठरवाल त्याच्यामध्ये रामदास पाटील समाविष्ट होईल बरं का. पांढरे मॅडम तुम्ही कुठेही कार्यक्रम करा, आम्ही 100% येणार, त्याबद्दल वाद नाही. सुशोभित सुंदर कार्यक्रम. खुर्द तरे तोफे बघा, हे गँग आमचे नूरबाई, हे नूरबाई 7 तारखेला पण गेले होते, कुठे तिकडे कार्यक्रम होता. तर मोरवाडला ईश्वर पाटीलच्या बरोबर. तर खरोखरच हे कार्यक्रम घडले पाहिजेत. आज कोणी दांड्या मारल्यात
तुमच्या डेपोत काय आहे आम्हाला माहिती नाही, परंतु भिवंडी डेपोत पाटील साहेब एल अमोशा आहे, एल अमोशा. हैदराबाद गाडी कुठं भरायची माहिती आहे का? त्या दांडेकरच्या गेटला, दांडेकरच्या गेटला भरायची. कारण का आता हैदराबाद मध्ये सगळी लोक जायची वेळ अमाशा, आम्ही येणार नाही नावं घ्यायचं, मी सांगायचो दांडी बिंडी मारली नाही. परंतु इथं आम्हाला फार म्हणजे फार त्रास व्हायचा, तरी सुद्धा तो आम्ही सहन करून इथपर्यंत आलेलो आहे. अरे तिथे गिर बरं का, उघडा पण आणि होताना पण आणि उभा पण, चारही बाजूनं त्याला मी बघितलं. खरोखरच मस्तपैकी आहे. आता आपल्या आपल्या गावी गेलेले आहेत, आपली आपली इज्जत अशी राहावी की गावात गेल्यानंतर सलाम केलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही राहा आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे काळे हे गोरे आहेत त्यांचं नाव काळे, इकडे काळे आहेत ना कुठंतरी. हा ते फलटणला आता मी पंढरपूरला जाताना भेटतात बिचारे, कुठं भडियार काळे, कुठं पण भेटले तर खरोखरच मनापासून सगळे मानतात. त्याबद्दल सर्वांचे एकदा मी सर्वांचे आभार मानतो. आणि अशाच प्रकारे तुम्ही 2026 काय करायचं ते करा. आणि शेवटला बोलल्या पांढरे मॅडम, गालबोट लागता कामा नाही, चांगल्यापैकी आहे. आणि एसटी कामगारांचं काय असते हे मला सांगायची गरज नाही, कारण टोप दोन असतात, एक टोप इकडं एक टोप तिकडं, बरोबर. ह्या टोपात काय त्या टोपात काय तुम्हाला सांगायची गरज. शांत मध्ये बनवलेले शांत मध्ये भोजन करा. आणि सर्वांना मी भिवंडीत तुम्ही हा कार्यक्रम ठेवला आणि भिवंडीत आल्याबद्दल सर्वांचे मी भिवंडी आगारातर्फे आणि आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे आणि रिटायर माणसांतर्फे आम्ही तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भिवंडी डेपो. व्यासपीठ, आदरणीय व्यासपीठ. आता प्रेम जे आहे जगताप जिंदाबाद, तर हा जिंदाबाद. आणि बाबांनो खरोखरच भिवंडी डेपोवर प्रेम करणारी जी मंडळी होती पूर्ण महाराष्ट्रातली, तशी कुठेही भेटणार नाही. अजून मी भिवंडी डेपोत आलो तरी सुद्धा 5-25 लोक जमतात. याचं कारण एकच की मन भरून येतोय की काम करताना अधिकारी हा विषय आमच्याकडं धर्मा पाटीलकडं अजिबात नव्हता. आम्हाला कधीच अपेक्षा नव्हती की कोणी आमच्या वसंत पाटीलला क्वार्टर पाजणारी माणसं आहेत. बघा कशा हात वरती, एन्जॉय बरं का, एन्जॉय. काम कोणी करायचं, रामदास पाटलांनी. पाटोळ कोणी पियायची. तर ह्या गोष्टी घडत होत्या, परंतु त्याच्यामध्ये सर्व कर्मचारी जे होते एवढे मिळून मिसळून होते, बरं का. वाद कोणाचा, फक्त सातारा म्हणजे विटा, त्याच्या पुढे चला आमची एसआर, बरं का. एसआर कडे ही रात्री मंडळी जायची. हो, एक मिनिट बोलला, रात्री जायची, सांगायची माझी हैदराबाद लावायला पाहिजे होती, लावली नाही. ती पठाणला लावली, ती शेखला लावली, गायकवाडला लावली. तर खरोखरच एन्जॉय म्हणजे मजा होती. कुठल्या प्रकारे कोणावर कागदोपत्री जे आहे ते केलं जात नव्हतं. आम्हाला अधिकारी बोलायचे, जे अधिकारी बडतर्फ झाले बघा, ते बोलायचे पाटील 2 ओळी लिहून द्या. म्हटलं हे माझ्या बापाने शिकवलं नाही. कामगार हा माझा आहे. मी कधीही कामगारांच्याकडनं अपेक्षा केली नाही. उलट मी त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना नाश्ता, चहा
हे माझं कर्तव्य करत होतो. कारण परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अगदी जसं जग भरलेलं असते तसं माझं घर भरलेलं आहे. म्हणजे पहिल्यापासून आताच नाही, ही मंडळी सगळी माझ्या हळदी, मुलांच्या हळदी बरं का लय जोरात केल्या आणि ते लोक आले होते. आमदाराला घेऊन नाचले. हे आमचे म्हात्रे साहेब, त्या आमदाराला घेऊन कांद्यावर नाचलेली मंडळी आहे. किंवा सेंडअप हा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामसाठी करे सारखे बीजी चौधरी, त्याच्यानंतर चांदोरे कुठे आहेत, हा मावली, तर यांच्यासारखे फोन होते की तुम्ही येणार का नाही, तुम्ही येणार का नाही. म्हटलं येणार, थोडं काम आहे परंतु काम बाजूला टाकून येणार. एस.ए. पवार सकाळी 5 वाजताच वाजायला लागलं. म्हटलं काय, म्हणलं या घरी. मग नाही म्हणे आम्ही तिकडे पुढे जातोय. तर खरोखरच असेच कार्यक्रम करत राहा, परंतु कामामध्ये दुसराही करू नका. कारण बघा कंपनी आहे, ती कंपनी टिकली पाहिजे. ते टिकण्यासाठी आपलं तिथं योगदान पाहिजे. आपण जर काम चांगल्यापैकी केलं तर खरोखरच तुम्हाला सांगतो बघा, बऱ्याचशा तुम्ही पेपरला वाचत असाल की गाड्या देतात. गाड्या दिवाळीला गाड्या म्हणजे 4 व्हीलर गाड्या देतात तुमचा बोनस म्हणून. अशा काही कंपन्या आहेत. आपली सुद्धा तशी कंपनी होती. पण तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्हाला पॅकेज आहे. आमच्या वेळेस पॅकेज काय नाही. 1 ते 7 तारीख हा पगार गोठवायचा आणि तो 7 तारखेला पगार करायचा, असा कार्यक्रम होता. पण तुम्ही बऱ्याच दिवस एक काय केलं की संप केला आणि त्या संप अशा प्रकारे केला ना भूतो ना भविष्यती, परंतु सरकारने सारी आपली एक दाद घेतली नाही. मी त्यातला भोगता आहे की आपल्याला सरकारमध्ये घेतलं नाही, परंतु आपण सरकारी पगार घेतो तरी सुद्धा आपल्याला सरकारी मध्ये त्यांनी घेतलं नाही. कारण त्यांचं हितच एवढं होतं की लाख लोक एकदम सरकारी कर्मचारी कसे बनवायचे, हा त्यांच्यावर बोजा होता. आणि बोजा त्यांनी तो घेतला नाही. परंतु आम्ही काय वाऱ्यावर उडलो नाही. आता आपण ही सगळी मंडळी जी आहे ती बघितल्यानंतर हे सूर्यवंशी तो कधी तोंडातून शब्दच नाही. पाटील साहेब बरोबर आहे. दांडी मारलेली लोक फोनवर सांगायची पाटील साहेब मी येणार नाही, दांडीत नाही. त्याला सांगायचं सर्टिफिकेट आण, रजा मंजूर करून देतो. एवढ्या बऱ्याच पॉवर तुम्ही मला दिली होती. तुमच्यामुळे माझ्याकडे पॉवर होती. डेपोचा मी कोणी नव्हतो, परंतु तुमची एक पॉवर होती की तुम्हाला चॅलेंज नव्हतं. साहेब हे खरं आहे, त्याची घरी अशी अशी परिस्थिती होती म्हणून त्यांनी दांडी मारलेली ती रजा मंजूर करा. आणि खरोखरच ह्या भिवंडी डेपोतून एखादा माणूस आता बोलले सहकारी माझे की महाराष्ट्रात पूर्ण गेले तरी सुद्धा तो भिवंडी डेपो कधी विसरू शकत नाही. पांढरे मॅडमनी त्यांची काय अवस्था ती सांगितली. खरोखरच त्या माझ्याशी कधी जास्त बोलल्या नाही. मी त्यांच्याशी कधी जास्त बोलत नव्हतो. अंबाडी एके अंबाडी आणि काय असेल ते, परंतु त्यांचा धोरण चांगलं होतं, शिस्तबद्ध धोरण चांगलं होतं. आणि त्यांचं नाव मी नेहमी संपामध्ये तर लय पुढे होतं. त्या पुढे संपामध्ये लय पुढं पांढरे मॅडम ह्या संपामध्ये लय पुढं होत्या आणि टीव्हीला सुद्धा दिसत होत्या. खरोखरच हवा असल्या झाशीचे राहणे पाहिजेत आपल्याकडे झाशीच्या राहण्या पाहिजेत. आणि त्यांच्यामुळं हे तुम्ही काय संप केला किंवा ज्या संपाला काही एक प्रकारे काही एक न करता फक्त एकच आपण ज्याच्या मागे जायला पाहिजे त्याच्या मागे गेलो नाही. त्याच्यामुळं आपलं काय नुकसान काय फायदा ते तुमचं तुम्ही शोधा. कारण सत्य हे सत्य असते
आणि ते कधी मिटत नसते, हे मी माझ्या अनुभवातून घेतलेलं आहे. आल्यानंतर बऱ्याच लोकांनी मिठी मारल्या, बऱ्याच लोकांनी पाटील साहेब जरा आनंद होतोच, नाही असं नाही. आणि तुम्ही सर्वांनी मला स्वतःला एवढं प्रेम दिलं. माझ्या घरपर्यंत सगळ्यांचे संबंध, अगदी पोरांपर्यंत संबंध, आणि असले संबंध आम्ही आमच्या कामगारांबद्दल, बरं का, आमच्या गावात आमचे काही लोक असतील त्यांच्याशी माझा संबंध कमी, पण एस टीवाले कार्यक्रमामध्ये एस टीवाले, अरे एस टीवालेच माझे आहेत. DC भारती साहेब, बरोबर आहे, ते पळून गेले बरं का, हळदीला आले होते, तुम्हाला घाबरले ते. ही पोरं बोलतो खांद्यावर घेतील नाचतील न उद्या पेपरला यायचं DCला. हा, तर ह्या गोष्टी सांगू नये, परंतु एक मन भरून आलं की बाबा ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी भिवंडी डेपोत घडलेल्या आहेत. आणि सगळं जे काही अंदर के अंदर बाहर के बाहर झालं ते फार चांगलं झालं, कोणाला गालबोट लागलं नाही. धर्मा पाटील सुद्धा लिहायला एक नंबर, परंतु रिपोर्ट बोलला नाही. पाटील साहेब आपली लेखणी बाजूला ठेवायची, 2 ओळीमध्ये काम होतंय, परंतु आमच्या आयुष्यात ते जमलं नाही. आणि तेच आमचं हीच आम्हाला हीच पावती आहे. त्या 2 ओळी न लिहिल्यामुळं ही माझी पावती आहे. हे लोकांचं प्रेम आहे माझ्यावर. याचं कारण एवढंच आहे की आम्ही आयुष्यात काय केलं हे फक्त तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता याच्या पुढं जे काय ठरवाल त्याच्यामध्ये रामदास पाटील समाविष्ट होईल, बरं का पांढरे मॅडम. तुम्ही कुठेही कार्यक्रम करा, आम्ही 100% येणार, त्याबद्दल वाद नाही. सुशोभित सुंदर कार्यक्रम, खुर्द तरे तोफे, बघा हे गँग आमचे नूरबाई, हे नूरबाई 7 तारखेला पण गेले होते, कुठे तिकडे कार्यक्रम होता. तर मोरवाडला ईश्वर पाटीलच्या बरोबर. तर खरोखरच हे कार्यक्रम घडले पाहिजेत. आज कोणी दांड्या मारल्यात तुमच्या डेपोत काय आहे आम्हाला माहिती नाही, परंतु भिवंडी डेपोत पाटील साहेब एल अमोशा आहे, एल अमोशा. हैदराबाद गाडी कुठं भरायची माहिती आहे का? त्या दांडेकरच्या गेटला, दांडेकरच्या गेटला भरायची. कारण का आता हैदराबाद मध्ये सगळी लोक जायची, वेळ अमाशा, आम्ही येणार नाही नावं घ्यायचं, मी सांगायचो दांडी बिंडी मारली नाही. परंतु इथं आम्हाला फार म्हणजे फार त्रास व्हायचा, तरी सुद्धा तो आम्ही सहन करून इथपर्यंत आलेलो आहे. अरे तिथे गिर, बरं का, उघडा पण आणि उताना पण आणि उभा पण, चारही बाजूनं त्याला मी बघितलं. खरोखरच मस्तपैकी आहे. आता आपल्या गावी गेलेले आहेत, आपली इज्जत अशी राहावी की गावात गेल्यानंतर सलाम केलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही राहा. आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे काळे, हे गोरे आहेत त्यांचं नाव काळे, इकडे काळे आहेत ना कुठंतरी. हा, ते फलटणला आता मी पंढरपूरला जाताना भेटतात बिचारे, कुठं भटियार काळे, कुठं पण भेटले तर खरोखरच मनापासून सगळे मानतात. त्याबद्दल सर्वांचे एकदा मी सर्वांचे आभार मानतो. आणि अशाच प्रकारे तुम्ही 2026 काय करायचं ते करा. आणि शेवटला बोलल्या पांढरे मॅडम, गालबोट लागता कामा नाही, चांगल्यापैकी आहे. आणि एसटी कामगारांचं काय असते हे मला सांगायची गरज नाही, कारण टोप 2 असतात, एक टोप इकडं एक टोप तिकडं, बरोबर. ह्या टोपात काय त्या टोपात काय तुम्हाला सांगायची गरज. शांत मध्ये बनवलेले, शांत मध्ये भोजन करा. आणि सर्वांना मी भिवंडीत तुम्ही हा कार्यक्रम ठेवला आणि भिवंडीत आल्याबद्दल सर्वांचे मी भिवंडी आगारातर्फे आणि आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे आणि रिटायर माणसांतर्फे आम्ही तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भिवंडी डेपो. माझी ड्युट्या करायला लावल्या. आता माझी एक इच्छा आहे, तुम्ही घेऊन या.
होने से पहले मर जाएगा। सुनिए गाना काम आएगा। बस खाने पीले जीले क्योंकि जिंदगी है शॉर्ट। अरे रे पगले फिकर नॉट, अरे रे पगले फिकर नॉट, अरे रे पगले फिकर नॉट, अरे रे पगले फिकर नॉट। जो भी होगा होने दे होने दे होने दे, अरे पगले फिकर नॉट। कल की खुशियों का महंगा म्यूचुअल फंड लेके किस्तें क्यों भर रहा है आज को दंड देके। ओ, कल की खुशियों का महंगा म्यूचुअल फंड लेके किस्ते क्यों भर रहा है आज को दंड देके। रैबिट बन के कर न सके जो कछुआ बन के कर जाएगा। रैबिट बन के कर न सके जो कछुआ बन के कर जाएगा। सुनिए गाना काम आएगा। बस खाने का पीने का जीने का बोले तो जिंदगी है शॉर्ट। अरे रे पगले फिकर नॉट, अरे रे पगले फिकर नॉट, अरे रे पगले फिकर नॉट, अरे रे पगले फिकर नॉट। जो भी होगा होने दे होने दे होने दे, अरे पगले फिकर नॉट। निकला ओ गड्डी लेके, मैं निकला ओ गड्डी लेके, और रास्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया। ओ एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया। रब जाने कब गुजरा अमृतसर, हो कब जाने लाहौर आया, मैं उठे दिल छोड़ आया। एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया। उस मोड़ पे वो मुटियार मिली, हो उस मोड़ पे वो मुटियार मिली। जट अमला पागल हो गया, उसकी जुल्फों की छाँव में मैं बिस्तर डाल के सो गया। जब जागा ये भागा, सब फाटक सब सिग्नल मैं तोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया। हो एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया। चेतन चनावणे, परिचित आनंद खुर्द यांनी पुढे यायचं आहे। त्यांचं पुढचं नाव आहे सतीश पवार। सतीश पवार VN जगताप त्यांचं
सन्मान चिन्ह स्वीकारत आहेत. जगतापसाठी टाळ्या होत्या सगळ्यांच्या. यानंतरचे सन्मान चिन्ह स्वीकारणारे यानंतर यशस परकुटे, ज्यांची नावं घेतली त्यांनी पुढे पुढे यायचं आहे. यशस परकुटे नाहीत ना. यानंतर यशस सत्तापुरे A.N. पाटील पुढचे सन्मान चिन्ह स्वीकारणारे आहेत. A.N. पाटील आहेत का? त्यानंतर बीजी तारबळे. A.N. पाटील यांचा सन्मान होईल. आपण जेवढे गोडवा राहते आपला आनंद आपणच घ्यायचा आहे, लक्षात घ्या. टाळ्या वाजवा, याचा आनंद अजून द्विगुणित होईल. दादासाहेब बोराडे नाशिकहून आलेले. सुनील फलके पुढील सन्मान चिन्ह स्वीकारणारे सुनील फलके या. बरेचसे आपल्या सगळ्यांना वाटप करायचंय, त्यामुळे वेळ जाता का वर जा. यानंतरच सागर चांगण शेवटच्या कोपऱ्यातून आलेले विठ्ठल आमनरे. पुढचं नाव आहे विठ्ठल आमनरे. आमनरेसाठी टाळ्या होत्या. खूप लांबून आलेलं आहे, नांदेडहून आलोय बाबा. नंतर VM सावंत यानंतर नंदुरबारहून आलेले PB बागुल, आपले स्नेही पिले. नाशिक पंचवटी मध्ये राहतात, भाग्यवान माणसं ती. PB बागुल तपोन. त्यानंतर VS शिंदे नंतरचं नाव आहे यशवंत दांडेसाठी पण जोरात टाळ्या होऊ द्या. मराठवाड्याची शान यशवंत दांडे. नंतर आपल्यामध्ये आपले सर्वांचे मित्र, आपले परिचित सर A.T. पाटील, भिवंडी आगार. A.T. पाटील. आत्माराम भोईर जे स्थानिक आहेत तेच गैरहजर आहेत. कन्हैयालाल बेलसरे वाहतूक निरीक्षक आहेत, परंतु कामाअभावी आलेले नाहीत ते. DS सोनवणे यानंतरचं नाव आहे DS सोनवणे. प्रशांत खैनार. आपल्या डेपो मध्ये एक लक्षात घ्या की या लोकांनी आपली एक विशेष ओळख बनवलेली आहे, त्यातला हा खैनार आहे, प्रशांत खैनार. मोहन चांदवडे आहेत का? हा, विशेष ओळखीमध्ये चांदवडेचं पण नाव येतं. कधी कोणाला त्याची ड्युटी मिळालीच नाही, यांनीच नेली. चांदवडे. आर्य सानप या ठिकाणी आहेत. आर्य सानप अतिशय अबोल व्यक्तिमत्व, परंतु आपल्या समोर केलेली त्यांनी जे काव्य त्यांचं लिखाण आपल्या समोर सादर केलं, सगळ्यांना विचार करणारा आणि एकदम महत्वपूर्ण वाक्य वापरलेत. आणि खूप खूप अभिनंदन, तुम्ही सन्मान चिन्ह स्वीकारत आहात. त्यानंतर विनोद चव्हाण
विनोद चव्हाण. अबोल व्यक्तिमत्व विनोद चव्हाण, कमी बोलणारा माणूस. रवी सोनवणे. यानंतर ते रवी सोनवणे आहेत का? नाही. एम टी देसाई. एम टी देसाई हजर आहेत इथे. फक्त गालातल्या गालात असणार, काही बोलणार नाही. एम टी देसाई. सुधीर भालेराव. सुधीर भालेराव. हा, चॉकलेट हिरो सुधीर भालेराव. कोकण किंग. पीडी माळी. यानंतरचं नाव आहे पीडी माळी. माळी आहेत का इथे? नाही, ज्यांचे नसतील ते तुम्ही. यानंतर युशी साखरकर. साखरकर विदर्भातून आलेले आहेत, चंद्रपूर डेपोतून जे इथे आलेले 2 दिवस प्रवास केला त्यांनी. साखरकर रजा बिनपगारी झाली तरी पण या कार्यक्रमाला हजर आहेत ते. विशेष आभार. यानंतरचं नाव आहे अरविंद कारंडे. अरविंद कारंडे, वाहन परीक्षक, भिवंडी आगार, सोलापूर. सोलापूरहून आलेले आहेत. संजय जाधव. संजय जाधव या ठिकाणी आहेत का? संजय जाधव. संजय जाधव कुठून आले? नांदेडहून आलेत ते. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायचा उत्साह वाढतो, आपला सगळ्यांचा उत्साह वाढेल. इंद्रजित मुसळे. यानंतरचं नाव आहे इंद्रजित मुसळे. कार्यक्रम उदगीरहून आलेले इंद्रजित मुसळे. जितेंद्र एम पाटील. जितेंद्र एम पाटील. एम पाटील आहेत का? यानंतर आरबी तिरमळी. आरबी तिरमळी गेले का? यानंतर रेश्मा भालेराव. आपल्या महिला भगिनी या ठिकाणी इगतपुरीहून उपस्थित झालेल्या आहेत, त्यांचं सन्मान चिन्ह देत आहेत. रेश्मा भालेराव. यानंतरचं नाव आहे भगवान बिराजदार. भगवान बिराजदार. भगवानसाठी टाळ्या होत्या. भगवान. डीएम घोडम. घोडम आहेत का? घोडम. डीएम घोडम. एस के डोरे. एस के डोरे. डोरे यांच्या सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम शेवटचा कार्यक्रम आहे. 4 महिने राहिले, त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या. एस के डोरे. एम एस नेरकर. एम एस नेरकर. मुकेश. आपल्याला सगळ्यांना भावनिक करणारा मुकेश कुठे गेला? बाहेर गेला. ठीक आहे. आबा लवटे. आबा लवटे यांच्या जोडीला आम्ही कामगिरी केलेले आहेत. अतिशय मनमिळावू स्वभाव. आबा लवटे यांचा सन्मान चिन्ह वितरित होत आहे. सांगोला. सांगोला. वनगोरे. वनगोरे आहेत का? गेले. जीएस वाडवे. वाडवे चॉकलेट हिरो वर्ध्याहून आलेले. एवढ्या लांबून एकटा माणूस आलेले वर्ध्याहून. हे आपल्या प्रेमापोटी आलेले, ते लक्षात घ्या. याच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. जी लोक खरोखर आपला वेळ काढून पैसा खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला स्मृतिचिन्ह कायम लक्षात राहील. शिबी ठाकरे. शिबी ठाकरे
आलेले शिबी ठाकरे आलेले आहेत पाहिलं मी. बरं, यानंतरचं नाव आहे एस.एन. सोनावणे. एस.एन. सोनावणे. एस.एन. सोनावणे. एस.एन. सोनावणे. यानंतरचं नाव आहे सुनील कुंभार. सुनील कुंभार बाहेर आहेत. नंतर विनोद परटोले. विनोद परटोले परटोले आपल्या कार्यक्रमामध्ये सकाळपासून हजर आहेत. आता कुठे? ठीक आहे, नंतर घ्या. यानंतर आहेत व्ही.एस. सूर्यवंशी. व्ही.एस. सूर्यवंशी. दोन भाऊ आपल्या डेपोला होते, त्याच्यातले व्ही.एस. सूर्यवंशी आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांचे बंधू आपल्यामध्ये आज नाहीत, त्याचं देखील वाईट आहे. एम.एस. सूर्यवंशी. एस.बी. पाटील. यानंतरचं नाव आहे एस.बी. पाटील. एस.बी. पाटील. पुढचं नाव आहे जे.एस. पवार. जे.एस. पवार. जे.एस. पवार यांच्यासाठी टाळ्या होत्या. टाळ्या वाजवायला कमी पडू नका. ही ट्रॉफी माझ्या नावाची आहे, शामराव भोईर. तर मी पुढील ट्रॉफी घेण्यासाठी राजेंद्र पनाळे. राजेंद्र पनाळे. त्यानंतर मंगलदास पाटील. मंगलदास पाटील. हॅलो, याचं नाव पुकारल्यानंतर त्यांनी यायचं आहे. जी जाधव. जाधव इथे आहेत ना, जी जाधव, ज्यांना आपण दबंग नावाने ओळखतो. त्यांनी एक विशेष काम असं केलेलं आहे, आपल्याला जी ATM मशीन दिली जाते तिकीट वाटप करण्यासाठी, त्याला लावणारे नावाचे स्टिकर यांनी छापून आणले आणि त्यांच्या खर्चाने मोफत सगळ्यांना दिलेले. त्यांचा विशेष आभार आणि खूप चांगलं काम केलं त्यांनी. त्यांची आठवण इथे या ठिकाणी राहील. जी जाधव. यानंतर या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार, ज्यांनी ही संकल्पना अंमलात आणली, राबवली आणि प्रत्येकाला एकत्र आणण्याचं काम केलं, ते या टीम पैकी यांचे महत्वाचे घटक मोहन तरे. मोहन तरेसाठी जोरात टाळ्या होऊ द्या. हा कार्यक्रम आपण जे बघतोय त्या यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत आहे. मोहन तरे. खुसपे. संभाजी खुसपे. खुसपे या ठिकाणी आहेत ना? हा, अबोल व्यक्तिमत्व संभाजी खुसपे. खुसपेंसाठी टाळ्या. यानंतर आहेत अनिल मुंडे. अनिल मुंडे. नाशिक पंचवटी मध्ये राहतात, भाग्यवान माणसं ती. बी बागोल. तपोन. त्यानंतर व्ही.एस. शिंदे. व्ही.एस. शिंदे. नंतरचं नाव आहे यशवंत धांडे. यशवंत धांडे. धांडेसाठी पण जोरात टाळ्या होऊ द्या.
मराठवाड्याची शान यशम दांडे. नंतर आपल्यामध्ये आपले सर्वांचे मित्र आपले परिचित सर A.T. पाटील भिवंडी आगार. A.T. पाटील. आत्माराम एन भोईर. आत्माराम भोईर जे स्थानिक आहेत तेच गैरहजर आहेत. कन्हैयालाल बेलसरे. बेलसरे वाहतूक निरीक्षक आहेत परंतु कामाअभावी आलेले नाहीत ते. DS सोनवणे. DS सोनवणे यानंतरचं नाव आहे DS सोनवणे. सोनवणे प्रशांत कैनार. खैनार प्रशांत कैनार. आपल्या डेपो मध्ये एक लक्षात घ्या की या लोकांनी आपली एक विशेष ओळख बनवलेली आहे. त्यातला हा कैनार आहे, प्रशांत कैनार. मोहन चांदवडे. मोहन चांदवडे. चांदवडे आहेत का? हा, विशेष ओळखीमध्ये चांदवडेचं पण नाव येतं. कधी कोणाला त्याची ड्युटी मिळालीच नाही, यांनीच नेली. चांदवडे. आर.ई. सानप. सानप या ठिकाणी आहेत. आर.ई. सानप अतिशय अबोल व्यक्तिमत्व, परंतु आपल्या समोर केलेली त्यांनी जे काव्य त्यांचं लिखाण आपल्या समोर सादर केलं. सगळ्यांना विचार करणार आणि एकदम महत्वपूर्ण वाक्य वापरलेत आणि खूप खूप अभिनंदन. तुम्ही सन्मान चिन्ह स्वीकारत आहात. त्यानंतर विनोद चव्हाण. विनोद चव्हाण अबोल व्यक्तिमत्व. विनोद चव्हाण कमी बोलणारा माणूस. रवी सोनवणे. यानंतर ते रवी सोनवणे आहेत का? नाही. M.T. देसाई. M.T. देसाई हजर आहेत इथे. फक्त गालातल्या गालात असणार, काही बोलणार नाही. M.T. देसाई. सुधीर भालेराव. सुधीर भालेराव. हा, चॉकलेट हिरो सुधीर भालेराव. कोकण किंग. पीडी माळी. यानंतरचं नाव आहे पीडी माळी. माळी आहेत का इथे? नाही, ज्यांचे नसतील ते तुम्ही. यानंतर युशी साखरकर. साखरकर विदर्भातून आलेले आहेत. चंद्रपूर डेपोतून जे इथे आलेले 2 दिवस प्रवास केला त्यांनी. साखरकर रजा बिनपगारी झाली तरी पण या कार्यक्रमाला हजर आहेत ते. विशेष आभार. यानंतरचं नाव आहे अरविंद कारंडे. अरविंद कारंडे वाहन परीक्षक भिवंडी आगार सोलापूर. सोलापूरहून आलेले आहेत. संजय जाधव. संजय जाधव या ठिकाणी आहेत का? संजय जाधव. संजय जाधव कुठून आले? नांदेडहून आलेत ते. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवायचा उत्साह वाढतो, आपला सगळ्यांचा उत्साह वाढेल. इंद्रजित मुसळे. यानंतरचं नाव आहे इंद्रजित मुसळे. कार्यक्रम उदगीरहून आलेले इंद्रजित मुसळे. जितेंद्र एम पाटील. जितेंद्र एम पाटील. एम पाटील आहेत का? यानंतर आर.बी. तिरमळी. आर.बी. तिरमळी गेले का? यानंतर रेश्मा भालेराव. आपल्या महिला भगिनी या ठिकाणी इगतपुरीहून उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं सन्मान चिन्ह देत आहेत. रेश्मा भालेराव. यानंतरचं नाव आहे भगवान बिराजदार.
भगवान बिराजदार. भगवानसाठी टाळ्या होत्या. भगवान. डीएम घोडाम. घोडाम आहेत का? घोडाम. डीएम घोडाम. एस के डोरे. एस के डोरे. डोरे यांच्या सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम शेवटचा कार्यक्रम आहे. 4 महिने राहिले त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या. एस के डोरे. एम एस नेरकर. एम एस नेरकर. मुकेश. आपल्याला सगळ्यांना भावनिक करणारा मुकेश कुठे गेला? बाहेर गेला. ठीक आहे. आबा लवटे. आबा लवटे यांच्या जोडीला आम्ही कामगिरी केलेले आहेत. अतिशय मनमिळावू स्वभाव आबा लवटे यांचा सन्मान चिन्ह होत आहे. सांगोला. सांगोला. धुनवा वनगोरे. वनगोरे आहेत का? गेले. जीएस वाडवे. वाडवे चॉकलेट हिरो वर्ध्याहून आलेले. एवढ्या लांबून एकटा माणूस आलेले वर्ध्याहून. हे आपल्या प्रेमापोटी आलेले ते लक्षात घ्या. यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. जी लोक खरोखर आपला वेळ काढून पैसा खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला स्मृतिचिन्ह कायम लक्षात राहील. शिबी ठाकरे. शिबी ठाकरे आलेले. शिबी ठाकरे आलेले पाहिलं मला. बर. यानंतरचं नाव आहे एस एन सोनावणे. एस एन सोनावणे. एस एन सोनावणे. एस एन सोनावणे. यानंतरचं नाव आहे सुनील कुंभार. सुनील कुंभार बाहेर आहेत. नंतर विनोद परटोले. विनोद परटोले. परटोले आपल्या कार्यक्रमामध्ये सकाळपासून हजर आहेत. आता कुठे? ठीक आहे. नंतर नंतर घ्या. यानंतर आहेत व्ही एस सूर्यवंशी. व्ही एस सूर्यवंशी. 2 भाऊ आपल्या डेपोला होते. त्याच्यातले व्ही एस सूर्यवंशी आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि त्यांचे बंधू आपल्यामध्ये आज नाहीत. त्याचं देखील वाईट आहे. एम एस सूर्यवंशी. एस बी पाटील. यानंतरचं नाव आहे एस बी पाटील. एस बी पाटील. पुढचं नाव आहे जे एस पवार. जे एस पवार. जे एस पवार यांच्यासाठी टाळ्या होत्या. टाळ्या वाजवायला कमी पडू नका. ही ट्रॉफी माझ्या नावाची आहे शामराव भोईर. तर मी पुढील ट्रॉफी घेण्यासाठी राजेंद्र पनाळे. राजेंद्र पनाळे. त्यानंतर मंगलदास पाटील. मंगलदास पाटील. हॅलो. याचं नाव पुकारल्यानंतर त्यांनी यायचं आहे.
जी जाधव जाधव इथे आहेत ना, जी जाधव, ज्यांना आपण दबंग नावाने ओळखतो. त्यांनी एक विशेष काम असं केलेलं आहे, आपल्याला जी ETM मशीन दिली जाते तिकीट वाटप करण्यासाठी, त्याला लावणारे नावाचे स्टिकर यांनी छापून आणले आणि त्यांच्या खर्चाने मोफत सगळ्यांना दिलेले. त्यांचा विशेष आभार आणि खूप चांगलं काम केलं त्यांनी. त्यांची आठवण इथे या ठिकाणी राहील. जी जाधव. यानंतर या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार, ज्यांनी ही संकल्पना अंमलात आणली, राबवली आणि प्रत्येकाला एकत्र आणण्याचं काम केलं, ते या टीम पैकी यांचे महत्वाचे घटक मोहन तरे. मोहन तरेसाठी जोरात टाळ्या होऊ द्या. हा कार्यक्रम आपण जे बघतोय त्या यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत आहे. मोहन तरे. खुसपे, संभाजी खुसपे. खुसपे या ठिकाणी आहेत ना? हा, अबोल व्यक्तिमत्व संभाजी खुसपे. खुसपेंसाठी टाळ्या. यानंतर आहेत अनिल मुंडे. अनिल मुंडे. येतील ना, त्यांनी मला फक्त कुठून आला तेवढं फक्त सांगा, म्हणजे आपल्याला त्याचा उल्लेख होईल. मुंडे लातूरून आलेले आहेत. धन्यवाद. नंतरचं सन्मान चिन्ह आहे संजय डी जाधव. संजय डी जाधव. साताऱ्याहून संजय जाधव आलेले आहेत. संजय जाधव साठी टाळ्या. राजेंद्र मारनावर.